आपण अतिक्रमण नियमित करणं सुरू केलेलं आहे। लोकांनी त्या ठिकाणी झोपड्या बांधल्यात, काही अतिक्रमण झाली आहेत, त्यांना त्यांच्या जागेचा मालकी हक्काचा पट्टा द्यायला आपण सुरुवात केली आहे। कारण मोदीजींनी सांगितलंय कोणीही बेघर राहू नये आणि कोणीही झोपडीत राहू नये। झोपडीमध्ये राहणारा किंवा जो बेघर असेल त्याला 2.5 लाख रुपये देऊन त्या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेचं घर हे देण्याचं काम नगरपालिकेच्या माध्यमातून आपण सुरू केलेलं आहे। आणि माझ्या लोहा आणि कंधारमध्ये देखील त्या ठिकाणी आमचे जे गरीब लोक राहतात त्यांचंही स्वप्नातलं स्वतःचं घर हे आपल्याला येत्या काळामध्ये करायचं आहे। आज या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची जी कामं झाली आहेत, मग छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते अकोला बायपास जो आहे त्याच्या सुधारणेसाठी 80 कोटी रुपये आपल्याकडे आले आहेत। या ठिकाणी रेल्वे उड्डाण पुलाकरता 44 कोटी रुपये, वाडी पाणी पुरवठा योजना 84 कोटी रुपये त्याचं भूमिपूजन आपण केलंय। हिंगोली रेल्वे स्थानकाचा विकास आपण या ठिकाणी केलेला आहे। अनेक कामं मला या ठिकाणी सांगता येतील, पण त्यासोबत काही कामं अजून आपल्याला करायची आहेत। सातत्याने तानाजीराव त्याचा पाठपुरावा करत असतात। सिद्धेश्वर धरणावरनं नवीन योजना आपल्याला करायची आहे। जी योजना आहे त्याला सौर योजनेमध्ये त्याचं विजेचं बिल आपल्याला परवडत नाही, त्यामुळे संपूर्ण सौर ऊर्जेवर आपल्याला त्याला न्यायचं आहे। तिसऱ्या टप्प्याचे रस्त्यांचे 77 कोटी रुपये, नवीन व्यापारी संकुल आपल्याला उभारायचं आहे। वेगवेगळी ही जी कामं या ठिकाणी आपण संकल्पित केली आहे। मी तुम्हाला आश्वस्त करण्याकरता आलो आहे की आपण या निवडणुकीमध्ये नगरपालिकेमध्ये नीताताई बाबाराव बांगर यांना निवडून आणल्यानंतर ही सगळी कामं करून देण्याचं वचन मी तुम्हाला या ठिकाणी देतोय। मी हे वचन देण्याकरता या ठिकाणी आलो आहे। बंधू भगिनींनो, आपण बघा आमचा कारभार आपण आजपर्यंत बघितलेला आहे। आम्ही जे